सिद्दीकी पितापुत्रांचा यू-टर्न, इतर पक्षात जायला तुर्तास निर्णय नाही. बाबा सिद्दीकी यांची एबीपी माझाला माहिती. सिद्दीकी यांच्या संदर्भात तुमच्याकडूनच माहिती मिळते. सिद्दीकी पितापुत्राच्या पक्षप्रवेशावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया. मुस्लिम समाजामध्ये फूट पाडण्याचं काम होणार. सिद्दीकी यांच्या अजित पवार गटात जाण्याच्या चर्चेवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. बाबा सिद्दीकी यांना मुस्लिम समाज माफ करणार नाही, संजय राऊत यांचं वक्तव्य. माझं बाबा सिद्दीकी यांच्याशी बोलणं झालंय, ते काँग्रेसमध्येच आहेत असं त्यांनी सांगितलं. वर्षा गायकवाड यांची माहिती. राज्यसभेच्या अनुषंगानं भाजपची खलबतं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दिल्लीमध्ये पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याशी चर्चा. भाजप राज्यसभेच्या निवडणुकीत चौथा उमेदवार देण्याची शक्यता. धन्यवाद मोदीजी नंतर आता भाजपचे धन्यवाद देवेंद्रजी अभियान. गृहनिर्माण संस्थांसाठी घेतलेल्या निर्णयांच्या पार्श्वभूमीवर अभियान. मुंबईमध्ये 20 फेब्रुवारीला फडणवीसांच्या सत्कारासह भाजपची जाहीर सभा. 4 एप्रिलपासून राज्यात भाजपचं गाव चलो अभियान. अभियानाअंतर्गत भाजपच्या प्रत्येक नेत्याला एका गावात करावा लागणार मुक्काम. देवेंद्र फडणवीस 7 फेब्रुवारीला नागपूर जिल्ह्यातल्या पारडसिंगा या गावी मुक्कामी असतील. राज्यसभेचे खासदार लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचा भाजपचा प्लॅन. नारायण राणेंसमोर लोकसभा निवडणुकीत कोणताही उमेदवार टिकणार नाही, दीपक केसरकरांचं वक्तव्य. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारक समितीमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे प्रमुख राज ठाकरेंचा समावेश करा. नितेश राणेंची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी. भुजबळ भाजपच्या वाटेवर. अंजली दमानिया यांची पोस्ट चर्चेत. भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरोधात याचिका करणारा भाजप भुजबळांना मोठा ओबीसी नेता बनवणार. अंजली दमानिया यांचा पोस्टमधून सवाल. मला भाजपकडून कोणताही प्रस्ताव नाही आणि मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही. अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया. भुजबळ यांनी कधीही भाजपत येण्याची इच्छा व्यक्त केलेली नाही, ते कधीही भाजपमध्ये येणार नाही. अंजली दमानिया यांच्या प्रश्नावर बावनकुळेंची प्रतिक्रिया. तुम्ही ज्या शिवसेनेमध्ये शिकलात तिथे मी सिनियर प्रोफेसर होतो. छगन भुजबळ यांचा संजय गायकवाड यांना टोला. उद्या अहमदनगरच्या क्लेराब्रुस मैदानावर ओबीसी महाएल्गार मेळावा. मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार मेळावा. मेळाव्यात मराठा आरक्षणावर हरकती घेणार. मला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांना मी नगरच्या ओबीसी मेळाव्याला वाजत गाजत येतोय. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची धमकी देणाऱ्यांना आव्हान. 5 फेब्रुवारीपासून मराठा आरक्षणाच्या विरोधात ओबीसी बांधव रस्त्यावर उतरणार. राज्यभरात ओबीसी जनजागर एल्गार रथयात्रा निघणार. यात्रेला छगन भुजबळ, प्रकाश सेंडगे यांची उपस्थिती. मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणाला मुदतवाढ नाही. आज रात्री 11:59 सॉफ्टवेअर बंद होणार. मागासवर्ग आयोगाच्या पालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना सूचना. मराठवाड्यामध्ये आतापर्यंत 92.87% सर्वेक्षण, पण संभाजीनगर अजूनही सर्वेक्षणात काहीसं मागे. उद्धव ठाकरेंच्या रायगड जनसंवाद दौऱ्याचा दुसरा दिवस. पोलादपूरमध्ये उद्धव ठाकरेंची सभा. सभेतल्या भाषणातून उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका. उद्धव ठाकरेंचा सुभाष देसाईंच्या शेतात फेरफटका. उद्धव ठाकरेंनी ड्रॅगन फ्रूटच्या बागेची केली पाहणी. रत्नागिरीमध्ये ठाकरे गट भाजपला धक्का देण्याच्या तयारीत. खेड, दापोली, मंडणगडचे पदाधिकारी ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता. विदर्भात 10 पैकी 6 लोकसभा मतदारसंघ काँग्रेस लढणार. पूर्व विदर्भातले 4 लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे राहणार का? राष्ट्रवादीचा परंपरागत भंडारा गोंदिया आणि शिवसेनेचा रामटेक हा मतदारसंघ सुद्धा काँग्रेस लढण्याची शक्यता. देवेंद्र फडणवीस पाव असो की काही असो, पण तुम्हाला त्यांनी घरी बसवले. नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका. लोकसभेच्या रिंगणात नारायण राणे उतरले तर आमची भूमिका त्यावेळी त्यांना समजेल. वैभव नाईक यांनी नारायण राणेंच्या लोकसभा निवडणुकीला उभं राहण्याच्या चर्चेवर दिली प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज जळगाव आणि नंदुरबार दौरा. जळगावमधल्या अंमळनेर तालुक्यातल्या पाडळचे धरणाची अजित पवारांनी केली पाहणी.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया. ठाण्याच्या वावीकर आय हॉस्पिटलमध्ये मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया. मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर. 2024-25 साठी 59,954 कोटी रुपयांची तरतूद, तर शिक्षणासाठी 3,167 कोटी रुपयांची तरतूद. देशात पहिल्यांदा शिवाजी महाराजांचा धनुष्यबाण हाती घेतलेला पुतळा उभारला जाणार. राज्य शासनाच्या वतीनं खालापूरमधल्या उबरखिंड इथे शिवरायांचा पुतळा उभारणार. उदय सामंत यांची घोषणा. राज्यातले निवासी डॉक्टर 7 फेब्रुवारीपासून संपावर. विविध मागण्यांसाठी सामूहिक रजा किंवा संपावर जाण्याचा इशारा. राज्यात लवकरच 16 फिरती प्रयोगशाळा वाहनं आणणार. या प्रयोगशाळा पीपीपी तत्वावर चालवण्यात देण्याबाबतही विचार केला जाणार. अन्न औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांची माहिती. सीबीएसई बोर्डचा 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी डेटिंग, नाती आणि प्रेमावर प्रकाश टाकणारा धडा. यामध्ये विद्यार्थ्यांना गोस्टिंग, कॅटफिशिंग, सायबर बुलिंग सारख्या गोष्टींवर डेटिंगबद्दल माहिती. जानेवारी महिन्यात मुंबईमध्ये 10,900 घरांची विक्री. राज्य सरकारला घरांच्या विक्रीतून मुद्रांक शुल्कापोटी मिळाले 746 कोटी रुपये. राज्यातल्या रेल्वे प्रकल्पांसाठी 15,554 कोटी रुपयांचा निधी. मुंबई दिल्ली प्रवास वेगवान होणार. रुळांचं अद्ययावतीकरण केलं जाणार. मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाला धमकीचा मेसेज. मुंबईमध्ये 6 ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी. या मेसेजमुळे पोलीस सज्ज. मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू. चेंबूरमधल्या सिद्धार्थ कॉलनीमध्ये मध्यरात्री सिलेंडरचा स्फोट. 7 जण जखमी. घराचं मोठं नुकसान. दाट झोपडपट्टी असलेल्या सिद्धार्थ नगरमध्ये स्फोट झाल्यानं भीतीचं वातावरण. मीरा रोडमधल्या कमल नाक्याजवळ एका कारला आग. आगीत संपूर्ण कार जळून खाक. डोंबिवलीतल्या आजदेपाडा इथे भर रस्त्यात महिलेची छेडछाड. छेड काढणाऱ्याला स्थानिकांकडून चोप. रस्ता रुंदीकरणासाठी पुण्यातल्या बाणेरमध्ये 80 झाडांची कत्तल. औंध आणि बाणेरसह इतर मार्गांवरील झाडेही तोडली जाणार. झाडांची कत्तल टाळण्यासाठी पर्यावरणप्रेमी रस्त्यावर. राज्यातील नागरी सहकारी बँकांच्या अडचणी सोडवण्यासाठी नेमलेल्या तज्ज्ञ समितीचा अहवाल शासनाला सादर. आमदार प्रवीण दरेकर यांच्याकडून अजित पवारांना अहवाल सुपूर्द. नाशिक शहरात बेकायदेशीररित्या गावठी कट्टा बाळगणारा पोलिसांच्या ताब्यात. आरोपीकडून गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस असा 30,000चा मुद्देमाल जप्त. नाशिकच्या चांदवड तालुक्यातल्या चांदवड लासलगाव रस्त्यावरील वाळकेवाडी फाटा शिवारात डंपर दुचाकीची धडक. अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू. अहमदनगरच्या विळदघाट परिसरातून 3 दुचाकी चोरांना अटक. चोरट्यांकडून 7 महागड्या मोटरसायकल जप्त. समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा खासगी ट्रॅव्हल्स बसचा अपघात. ट्रकसमोर नीलगाय आडवी आल्यानं ट्रक चालकानं अचानक ब्रेक लावला. यावेळेस मागून आलेली भरधाव बस ट्रकला धडकली. अपघातामध्ये 16 ते 17 जण जखमी. सागवान वृक्षाची कत्तल करून वाहतूक करणाऱ्या बापलेकांना अटक. भंडारामधल्या गोबरवाही पोलिसांची कारवाई. 1 लाख रुपये किमतीचा सागवान लाकूड फाटा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेलं वाहन जप्त. हेमंत सोरेन यांना 5 दिवसांची कोठडी. पीएमएलए कोर्टाचा निर्णय. ईडीनं 10 दिवसांची मागितली होती कोठडी. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळा प्रकरणी संचालनालयाचं 5व्यांदा समन्स. पण आजही केजरीवाल चौकशीसाठी गैरहजर. जनतेच्या कष्टाचे पैसे लुटून उभारलेल्या कंपन्यांना राजकीय आश्रयदाते वाचवतायत. पेटीएमवरच्या आरबीआय कारवाईनंतर राहुल गांधी संतापले. जम्मू काश्मीरच्या गुलमर्गमध्ये जोरदार हिमवृष्टी. रस्ते, झाडं, घरांवर बर्फाची चादर. आल्हाददायक वातावरणामुळे पर्यटकांची संख्या वाढली. सचिन तेंडुलकरचं चाहत्याला भर रस्त्यात सरप्राईज. सचिनकडून चाहत्यासोबतच्या संभाषणाचा व्हिडिओ पोस्ट. अभिनेत्री शिवानी सुर्वे अडकली लग्नबंधनात. अजिंक्य ननावरेसोबत बांधली लग्नगाठ. लग्नाला अनेक मराठी कलाकारांची उपस्थिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.